माझा एवढाच विषय आहे का बा उपस्थित असलेले सर्व आमचे कार्यकर्ता राष्ट्रवादीचे मी जे उभे केलेले आहेत जे माझा तिकीट दिलेलं आहे मी सुरेताईंना आणि अनिल गायकवाड आणि हे आमचे राजकारणाच्या मधले बाबा पार्टी जे बोलल ते मी काम करणार आहे। माझ्या हिशोबाने मी काम केलंय। माझ्या राष्ट्रवादीला मी पूर्णपणाने सपोर्ट करून श्री निवडून आणणार। शिर्क्यांनी केलेली अफवा आहे का म्हणून केली त्यांनी माझ्याबद्दल का असं भानवडमध्ये कुठल्या शहरामधला तो कुठला आलेला आहे तो आलेला एक सांशीमध्ये एक मोठा खेडागाव आहे त्या खेड्यामधनं जो आलेला त्याची काय तिथे लायकी आहे त्या जी शिर्के खानदानामधील तो राहतोय म्हणून गाव आहे सांशी गावामधला त्याला कोणतरी विचारतो का तिथं सांशी गावामधनं त्याला हाकलून काढलेलं आहे तो काय माझ्या पुढे बोलाल माझे नातेवाईक तिथं नातेवाईक मला सांगितलेलं आहे का ते काय शिरकेट चीज आहे ती ह्याला त्याला फसवून शेनी जमिनीच्या बाबतीमध्ये केलेले कार्यक्रम आहेत त्यांनी ते मला चांगलं माहिती आहे आजपर्यंत त्यांनी काय बोलतोय माझं पण तिथं आहे सर्व सांशीमध्ये माझी जागा आहे ह्या भावामध्ये त्या भावामध्ये त्या चाललेलं आहे हे कशाबद्दल यांनी फुकट अफवा केलेली आहे का कुठेतरी आपण ह्या माधू जाधवला कुठेतरी खाली करायचे म्हणून हे असं चालत नाहीये हे त्यांनी स्वतःनी समजून जायला पाहिजे की आपण काय चीज आहे त्या सांशीमध्ये त्याला तुला काय इज्जत आहे हो हे माधू जाधवसाठी बोलायला भांडवत गावात ग्रामस्थ मंडळ असतं ग्रामस्थ मंडळाने मला काय बोलत असतं तर ठीक आहे हा कोण हा तिथं उपडा आलेला सांशीचा म्हणजे एक खेड्यामधला माणूस हा शहरामध्ये येऊन नाटक करतो इथं तू तुझ्या जाऊन सांशीला बस तिथं तेव्हा समजेल सांशी काय चीज आहे आणि तिथनं तू आलेला आहेस आणि तू इथं शिकवतोस माधू जाधवला तुला माहिती आहे माधू जाधव काय चीज आहे ती राष्ट्रवादीच्या सोबतच आहे हे समजल का बाबा राष्ट्रवादीच्या समोर आहे का शिवसेनेच्या बरोबर आहे हे समजेल त्याला तू अशा फालतू गोष्टीमध्ये बोलू नकोस कधी आणि तू ही चर्चा नको करूस असं तू असील इकडे लोकांना ते कर हे कर इकडे भरव तिकडे भरव हे चालणार नाही भानवडमध्ये ग्रामस्थ बदल काय येते ग्रामस्थ असं नाहीये ग्रामस्थ चांगलं ऐकून आहे सर्वांचं का माधू जाधव आहे का अजून कोण आहे मी ज्या वेळेला बाबा माझी उमेदवारी मी काय केलं भानवड गाव आहे ठीक आहे भानवड ग्रामामध्ये माझी मिसेस बोलली का मला उभं राहायचं नाहीये मला उभं नाही राहायचंय बाबा तुमचं ओपनमध्ये होतं ठीक आहे मी एवढ्या वर्ष 15 वर्ष तुमच्या सखोल राहिलो पण मला नाही राहायचं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं असतं का बाबा ठीक आहे तुम्ही असलेलं ठीक आहे मी तुम्हाला सपोर्ट करेन आणि तुमच्या बरोबर असतो मी मला लेडीजमध्ये राहायचं नाहीये एवढं मी त्या माझ्या मिसेसला चिकार हे केलं पण मिसेस बोलते मला नाही राहायचं म्हणून मी माघारवाली घेतली नेहमी काय म्हणजे मला माझी राष्ट्रवादीची सीट निवडून आणायची आहे मी त्याच्यासाठी आहे मी कुणाचं ऐकायला नाही बसलो मला पार्टीचं काम करायचंय आणि मी स्वतः उभे केले त्या दोघांना कशासाठी उभे केले निवडून आणण्यासाठी माघारवाली यायसाठी नाहीये मला कोणी मोठं शहाणा आला कोण दादागिरी आले ते दादागिरीची भाषी माधू जाधवला चालणार नाही किती दादा येऊ दे कोण मी कुणाला घाबरत नाहीये हे माझे शब्द आहेत